जय हिंद, नमस्कार. काय मग गणपतीच्या दिवसांमधले 10 दिवसांचे चांगले मोदक खाल्लेत की नाहीत? ढोल ताशांवर पथकांसोबत डान्स केला का नाही? सगळं गोडधोड, सगळा जल्लोष, सगळं किती मन मुराद, अक्षरशः तो आनंद प्रत्येकाने लुटला. तो कैद करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने त्या रील मधनं केला. प्रत्येकाने आपल्या मोबाईल मधनं असंख्य फोटोग्राफ्स काढलेत, असंख्य रील बनवल्यात. असंख्य वेळेला आपण सुख करता दुःख करता ना काही त्या निमित्ताने होईना, पण रील पाहता पाहता का होईना आपण म्हणत गेलो. अथर्वशीर्षाचे पारायण म्हणा, गोडधोडाचं जेवण म्हणा, गौरी आपल्या माहेर वाशिणी म्हणून म्हणा. सगळ्या जणी वापस गेल्यात की नाही बाई? माहेर सोडून आता परत सासरी गेल्यात ना, कारण आता नवरात्राची सुरुवात होणार ना. हाडपक संपला की लगेच घटस्थापना, मग घट बसणार, मग नवरात्रीचे 9 दिवस. मग कुठल्या तरी एका मार्केटिंग स्टंटनी चालू केलेला कलर कोडिंगचा आमच्या पुराणात याचा साचा आहे असं सांगून वेगवेगळे कलर्स, त्या कलर्सच्या साड्या, मग ऑफिसेस मधले त्या कलर्सचे सगळे झालेले थाटमाट, हे पण तर आता करायचेच आहेत की. परत एकदा स्त्रीला मान द्या, स्त्री महत्वाची असते, स्त्री कालीचं रूप घेते, स्त्री प्रत्येक रूपात असते, अशा अनेक डायलॉग बाजींनी आपण सगळे एकमेकांना परत एकदा सांत्वन करणार. विसरलो ना सगळेजण बंगालमध्ये काय झालं ते? विसरलो ना सगळेजण कोल्हापूरमध्ये काय झालं ते? विसरलो ना सगळेजण बदलापूरमध्ये काय झालं ते? असंच विसरण्याची सवय आहे आपल्याला. सणावारां आलेत की आपण आनंद मनवतो. नवरात्र आलं का स्त्री जागर होतो. स्त्रीचं महत्व इतकं पटायला लागतं, इतकं जास्ती की पायी लोटांगण घालायला सुद्धा तयार होतात लोक. त्याच स्त्रीला या गेलेल्या 10 दिवसांमध्ये आई रूपात किती वेळा शिव्या घातल्या असतील. आई प्रसादच व्यवस्थित नाही झाला, आई तुझी कटकटच असते, आई हार असा नसला तरी चालतो ना, थोडासा असा असला तर काय प्रॉब्लेम आहे? ती बिचारी राब 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 राबली आहे. शिव्या देताना आपण कोणी कधी विचार नाही केला. शिव्या म्हणजे अर्थार्थी शिव्या घेऊ नका, पण आपणही तर राग दाखवलाच ना तिला. तेव्हा कुठे गेला हो स्त्रीचा मान? तेव्हा कुठे गेला त्या स्त्रीचं महत्व? आणि तेव्हा कुठे जातं आपल्या मनातला तो राग? स्त्रीचा मान हा फक्त काही दिवसांपुरती किंवा काही व्रतवैकल्यांपुरती मर्यादित का आहे? का आपण फक्त वुमन्स डेला वुमन्स डे सेलिब्रेशन म्हणून करतो? का तिन्ही त्रिकाळ स्त्रीचा मान होत नाहीये? का तिन्ही त्रिकाळ त्या स्त्रीला महत्व देऊन तिच्या सोबत तिच्या संगतीनं उभं राहण्याचा प्रयत्न होत नाहीये? का आपल्या इथे म्हणजे मला कळतच नाही. एक आपला महाराजा, आपला पंतप्रधान राब राब राबतोय. अरे सिस्टीम सोबत उभं राहा की. सिस्टीमवर विश्वास ठेवून या सिस्टीमला मदत करा. चांगलं वागायचं असेल तर शिवसैनिकांनी उभं राहावं. चांगलं राहायचं असेल, सोसायटीला चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हा मधल्या प्रत्येकानी स्त्रीला पण महत्व द्या आणि त्या रूल रेग्युलेशन्सला पण महत्व द्या ना. मग फक्त नवरात्राचे 9 दिवस स्त्रीचा मान, मग तिचा जागर, मग तिचं सगळं व्रतवैकल्य सगळं करणार आणि मग डायरेक्ट वुमन्स डेला म्हणजे मार्च महिन्यात मधले दिवस काय? आता हे मधले दिवस काय? किंवा एखादा इन्सिडेंट घडला तिथपासून दुसरा इन्सिडेंट घडेस तर स्त्रीचा मान गायब. 2 इन्सिडेंट मधला टाइमलाईन काय? कोणी करायचा? आपण सगळ्यांनी मिळून करायचंय. मी स्वतःला वेगळं काढत नाहीये. पूर्ण ब्रह्मामध्ये स्त्रीचा जागर जन्माचा लागला, तो जन्माचा राहील. स्त्री प्राधान्य म्हणून आम्ही लोकांनी फ्रँचायझीज पण चालू केल्या. ओनली लेडीज कॅन टेक अ फ्रँचायझी, ओनली जेंट्स कॅन नॉट टेक. म्हणजे तुमच्यासोबत एकतरी स्त्री असावी. स्त्रीचा मान, त्या स्त्रीला महत्व देऊन तिच्या हातात अन्नपूर्णेची कडी दिली. काय प्रॉब्लेम आहे? उभं राहून बघा. सिस्टीम सोबत उभं राहून बघा. सिस्टीम तुम्हाला मदत करण्यासाठी बनवल्या आहेत. ज्या दिवशी आपल्यातला प्रत्येक जण पोलीस स्टेशन, मेडिकल्स, हॉस्पिटल्स किंवा फूड इटरीज मध्ये डोळे झाकून प्रामाणिकपणे आनंदाने पूर्ण विश्वासाने जाऊ शकतील ना, त्या दिवशी रामराज्य आल्याचा आनंद आपण सगळेजण मानू. त्या दिवशी खरी जानकी जोपासली असं म्हणायला मी कमी करणार नाही. जानकीला जोपासायचं असेल तर फक्त 4 रील्सनी नाही होणार आहे. जानकीला जोपासायचं असेल तर तिच्या सोबत तिच्या संगतीने उभं राहावं लागेल.
त्या जिजाला आपल्याला तिच्या संगोपनाखाली वाढावं लागेल. जिजाऊंचा आदर करताना तिचे शिवसैनिक, तिचे शिवबाळ म्हणून आपण सगळेच जण तिच्या पायी मस्तक ठेवतो ना, मग का तो विश्वास संपतोय? माझं एकच म्हणणं आहे, एकच रिक्वेस्ट आहे. तलवारींची आवेदनं आम्ही पण टाकायचा प्रयत्न केला, पण त्याची गरज पडू नये यासाठी प्रयत्न करूया. नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये प्रत्येक जणांनी ही शपथ घेऊया की जर आम्ही उपास करतोय तर आम्ही त्यासोबत एक व्रत स्वतःच्या सोबत गाठ बांधून ठेवू की आजपासनं आजन्म स्त्रीचा आदर करू. कशाला हवेत कुठले स्पेशल डेज आपल्याला स्त्रीच्या आदरासाठी? या नवरात्रात तुम्हा सगळ्यांना पूर्ण ब्रह्म मनापासनं इन्व्हाइट करताय त्या स्त्रीच्या आदरासाठी. सुरुवात करा स्त्रीच्या आदराला त्या दिवसापासनं, आजपासनं, आत्ता या क्षणापासनं. ज्या क्षणी तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या क्षणापासनं सोडूच नका. दुसऱ्याची लेक ती तुमची लेक म्हणून, तुमच्या दारी आलेली तुमची सून म्हणून, तुमची मुलगी म्हणून, तुमची बायको म्हणून, तुमची आई म्हणून, तुमची बहीण म्हणून, प्रत्येक वेळेला नाती गोती नसताना माणुसकी म्हणून स्त्रीला प्राधान्य देऊन स्त्री महत्व जोपासा. ही एकच मनोभावे पूर्ण ब्रह्मतर्फे मनापासून इच्छा. नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये तुम्हा सगळ्यांसाठी फास्टिंगच्या थाळ्या अवेलेबल होणार आहेतच. त्याचे व्हिडिओ वेगळे येतील, पण कुठंतरी हा जागर मनात चालू व्हावा म्हणून हा व्हिडिओ. धन्यवाद.